सर्व जगामध्ये अगदी जम्बूद्वीप म्हणजे भारत, इंडोनेशिया, जपान, चीन, थायलंड, कोरिया या सर्वांच्या ठिकाणी सर्व भूमीवरती बुद्धांचे अवशेष हे मिळतात। आणि बुद्ध अवशेष म्हणजेच तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार या सर्व भूमीमध्ये रुजलेला आहे। आणि हा जो रुजलेला आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे त्यांचा इतिहास आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आपण बघूयात की तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म हा इसवी सन पूर्व 563 ला झालेला आहे। म्हणजे इसवी सन पूर्व म्हणजे इसवी सन सुरू व्हायच्या आधी 563 साली झालेला आहे। आता ही नेमकी तारीख, ही पौर्णिमा, त्यांचं महानिर्वाण, त्यांचं बुद्धत्व प्राप्ती तुम्हाला एक्झॅक्टली कसं काय समजतं हो असं विचारणारे लोक आहेत। हे तुम्हाला कसं काय कळलं की याच दिवशी यांचा जन्म झाला, याच दिवशी त्यांना महानिर्वाण झालं, याच दिवशी त्यांना तो प्राप्त झालं, हे कसं काय तुम्हाला कळलं? काय कारण आहे तुम्हाला कळायचं एक्झॅक्ट कसं काय? इतर कोणत्याही धर्मामध्ये जेवढे कोण लोक आहेत, देव आहेत किंवा अन्य कोणी आहेत, त्यांच्या एवढ्या तारखा नाही आहेत। उदाहरणार्थ रामाच्या जन्माची तारीख नाही, कृष्णाच्या जन्माची तारीख नाही, व बुद्धाच्या जन्माची तारीख निश्चित तुम्हाला सांगता येते। हे कसं काय? तर त्याचा एक भाग आहे, तर आपण समजून घेऊया। तथागत भगवान गौतम बुद्धांचा इतिहास समजून घेताना प्रथमतः त्यांचं जे साहित्य निर्माण झालेलं आहे आणि जे निर्माण झाले ते कोणी केले हे आपल्याला बघावं लागेल। आता मी तथागत भगवान गौतम बुद्धांची जीवनी सांगणार नाही, चरित्र सांगणार नाही, परंतु आपण इतिहास तपासणार आहोत तो थोडक्यात। तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो महापरिनिर्वाण झाल्यानंतर 4 महिन्यामध्ये धम्मसंगीती झालेली आहे, पहिली धम्मसंगीती। आणि ह्या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये तथागत बुद्धांचे शिष्य थेर आनंद भंते आणि उपाली भंते हे उपस्थित होते। आणि या पहिल्या धम्मसंगीतीचे अध्यक्ष हे महाकाश्यप होते। आता या पहिल्या धम्मसंगीतीमध्ये म्हणजेच 4 महिन्यांनी ही धम्मसंगीती झालेली आहे आणि 4 महिन्यांनी हे सगळे भंतेजी 499 भंतेजी अरहंत भिक्खू एकत्रित आलेले आहेत। पहिली धम्मसंगीती झाली आणि या धम्मसंगीतीमध्ये बुद्धांच्या भंतेजी होते, श्रमण होते, या लोकांनी त्यांच्या जीवनाबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एकत्रित केलेल्या आहेत आणि त्याला अनुमोदन दिलेलं आहे। अनुमोदन दिले म्हणजे अनुमोदन याचा अर्थ आहे की जे सत्य आहे त्याला आम्ही मान्यता देतो। आणि याच पद्धतीने पहिल्या धम्मसंगतीमध्ये जे सुत्त पिटक निर्माण झालं, सुत्त तथागत भगवान गौतम बुद्धांनी ज्या ज्या ठिकाणी उपदेश केलेला आहे, सांगितलेलं आहे, काही चांगलं काम सांगितलेलं आहे, काही सुत्त सांगितले, काही उपदेश केला, काही देशना दिलेले आहेत, त्याचं वर्णन हे भंते आनंदाने केलेलं आहे। आणि भंते आनंदाने केलेल्या या वर्णनाला बाकीच्या भंतेजींनी अनुमोदन दिलेलं आहे की हे सत्य आहे, तथागतांनी वेळुवनामध्ये हा उपदेश केला, हे आम्हाला मान्य आहे। मग हे पक्क झालं की सुत्त कोणतं कुठे सांगितलंय त्याला अनुमोदन मिळालं
आणि ते मुखोद्गत करणारे हे अरहंत भिक्खू त्या काळामध्ये अस्तित्वात होते। त्याचबरोबर भिक्खूंसाठी आणि भिक्खुनीसाठी जो काही विनय होता ते विनयाचं विश्लेषण माहिती ही उपाली थेर उपाली बनतेने दिली आणि त्याला बाकीच्यांनी अनुमोदन दिलं। आणि अशा रीतीनं जे जे बुद्धांनी सांगितलेलं आहे त्याला उपस्थित असलेल्या 500 अरहंत भिक्खूंनी अनुमोदन देऊन हे पक्क केलं की जे बुद्धांनी सांगितलंय हे सत्य आहे। पुढे दुसरी धम्मसंगीती झाली। या दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये सुद्धा जे काही बुद्धांनी सांगितलेलं आहे तेच बरोबर आहे यालाही शिक्कामोर्तब झाला। दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये झाला। दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये म्हणजे पहिल्या धम्मसंगीतीमध्ये जो तरुण भंतेजी होता सब्बकामी तो दुसऱ्या धम्मसंगीतीचा अध्यक्ष होता। म्हणजे जो अरहंत 20 वर्षाचा होता तो दुसरी धम्मसंगीती 100 वर्षांनी झाली तो त्यावेळी 120 वर्षाचा होता आणि त्यावेळी त्या धम्मसंगीतीचा अध्यक्ष होता। म्हणजे बुद्धांचं जे काही ओरिजिनल धम्म आहे तो 100 वर्षांनी सुद्धा तो बरोबर आहे हा सांगणारा जुना जाणता भंतेजी दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये उपस्थित होता। म्हणजे 200 वर्ष जी आहेत पुढे हे प्युअरिटी बुद्धांची शिकवण बुद्धांचं जे जे काही झालेलं आहे हे सत्य आहे हे सांगणारी माणसं 200 वर्ष तक धरून होती आणि त्यांनी ते रिराईट केलेलं आहे। रिराईट मीन्स ते मुखोद्गत केलेलं आहे। तिसरी धम्मसंगीती झाली ती सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये झाली। सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये झालेली धम्मसंगीती याच्यामध्ये जवळपास 18 पंथ वेगवेगळ्या पद्धतीनं निर्माण झाले होते। या 18 पंथांना चेक करण्यासाठी एक धम्मसंगीती जेव्हा निर्माण झाली त्या धम्मसंगीतीमध्ये मोगली पुत्ततीस हे भंतेजी जे होते महास्तवी त्याचे अध्यक्ष होते आणि याच्यातून या तिसऱ्या धम्मसंगीतीतून 60,000 भंतेजी आहेत की ज्यांनी धम्माच्या विरुद्ध वर्तन केलं म्हणून त्यांना बाजूला केलं आणि विनय पक्का करण्यात आला। म्हणजे विनय पीठक जे आहे ते पक्क करण्यात आलं। म्हणजे विनय काय आहे तर हे का घडलं असं 60,000 भंतेजींना बाहेर काढण्याचं कारण काय झालं तर भंतेजी म्हणजे भिक्खुनी आणि भिक्खूसाठी जो काही विनय होता त्या विनयाचं उल्लंघन वज्जी लोक जे आहेत वज्जी लोकांमधून जे भिक्खू झाले होते ते म्हणजे आपलं लवण मीठ जे असतं ते शिंगातून किंवा असं लपून छपून ते घेऊन जात आणि खात। म्हणजे विनयाच्या विरोधामध्ये त्यांचं वर्तन होत असे हे लोकांमध्ये समजलं। आणि दुसरं महत्त्वाचं कारण असं की या बौद्ध धम्मामध्ये या ज्या काही गोष्टी घुसडल्या गेल्या किंवा आल्या त्याचं कारण असं होतं की बुद्ध धम्माला त्या काळामध्ये राजाश्रय मिळाला होता आणि राजाश्रय मिळाल्यामुळं राजाच्या पुढं करण्यासाठी जे लोक आहेत ते आपापल्या परीनं बुद्ध धम्म सांगत होते आणि त्याच्यामुळे याच्यात भेसळ झाली होती आणि म्हणून त्यावेळी या 60,000 भिक्खूंना उपासक बनवलं, शुभ्र वस्त्र परिधान केली आणि त्यांना सांगितले की तुम्ही उपासक म्हणून काम करा बनतेजी म्हणून नाही। ही तिसरी धम्मसंगीती झाली। म्हणजे इथं प्युअरिटी जे आहे धम्माला आणण्याचं काम सम्राट अशोकाने केलेलं आहे। म्हणजेच पुढच्या 300 वर्ष हे प्युअर आलेलं आहे। पुढे चौथी धम्मसंगीती झाली। या चौथ्या धम्मसंगीतीमध्ये मात्र ही धम्मसंगीती सिलोन म्हणजे आजची श्रीलंका या श्रीलंकेमध्ये झाली आणि या चौथ्या धम्मसंगीतीमध्ये पत्रावरती पानावरती ये सुत्त लिहिण्यात आली। सुत्त पिटक विनय पिटक लिहिण्यात आले। याला पुस्तकारोपण धम्मसंगीती असं म्हणतात। पुस्तकारोपण धम्मसंगीती होताना श्रीलंकेमध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता। इतका दुष्काळ पडला होता की भंतेजींना खायला सुद्धा काही मिळत नव्हतं। पण तरी ही धम्मसंगीती 7 महिने चालू होती। पण या काळामध्ये भंतेजी उपास म्हणजे त्यांना दान सुद्धा मिळत नव्हतं। अशा वेळी
त्यांनी पोटावर रांगत रांगत जाऊन एकमेकांना, म्हणजे एवढं त्राण नव्हतं तर एकमेकांना पोटावर रांगत जाऊन त्यांनी धम्म कसं आम्ही सांगितलेला बरोबर आहे का, हे सुत्त बरोबर आहे का, सुत्ताचं म्हणजे अनुस्वार उकार काना मात्रा, म्हणजे मी सांगितलेला सुत्ताचा अर्थ बरोबर आहे का हे वरिष्ठ भंतेना विचारून ते लिहायचे. म्हणजे 100 वेळा एक एक सुत्त जे आहे ते म्हणून चेक करून रिराईट झालं आणि ते पुस्तकारोपण धम्मसंगीती सिलोनमध्ये म्हणजेच श्रीलंकेमध्ये झाली. आणि ते प्युअर धम्म जो आहे, ज्याला आपण स्थविरवादी किंवा हीनयान म्हणतो, तो धम्म श्रीलंकेमध्ये प्युअर शुद्ध स्वरूपामध्ये राहिला. आता हा शुद्ध स्वरूपात राहिलेला बुद्ध धम्म तिथे राहिला, पण भारतामध्ये जम्बूद्वीपामध्ये इथे बौद्ध धम्मामध्ये 4थ्या शतकामध्ये भेसळ सुरू झाली. 4थ्या शतकामध्ये आर्यासूर नावाचा जो एक भंतेजी झाला, की त्या आर्यासुरांनी पाली भाषेतलं जे काही लिटरेचर आहे, म्हणजे जसं श्रीलंकेमध्ये आता हे 3 पीठक तयार झाले, एक सुत्त पीठक, विनय पीठक आणि अभिधम्म पीठक. या 3 पीठकाचं संस्कृतमध्ये भाषांतर जे आहे ते आर्यासुरांनी केलं. आणि आर्यासुरांनी केलेलं जे संस्कृतमधलं भाषांतर आहे त्याच्या प्रती सर्व दूर गेल्या. कालांतराने 8व्या शतकामध्ये आदिशंकराचार्याने बौद्ध धम्मामध्ये हे करून त्याला प्रच्छन्न बुद्ध सुद्धा म्हणतात आदिशंकराचार्याला. आणि अशा रीतीने बौद्ध धम्मामध्ये प्रक्षेप करण्याचं काम 4थ्या शतकापासून ते 8व्या शतकामध्ये झालेलं आहे. दरम्यानच्या काळामध्ये बृहद्रथाची हत्या झालेली आहे आणि बुद्ध धम्म नाश करण्यासाठी त्यांनी बक्षीस सुद्धा दिलेलं आहे. आणि हळूहळू बुद्ध धम्म या महाजम्बूद्वीपातून नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु तो नष्ट होऊ शकला नाही. त्याचं कारण सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये बुद्ध धम्माच्या संदर्भामध्ये जे काही शिल्प निर्माण केलेले आहेत, विहार निर्माण केले, चैत्य निर्माण केलेले आहेत, स्तंभ निर्माण केलेले आहेत, आणि ते जे आहेत ते सगळे पाषाणामध्ये केलेले आहेत. आणि त्यांना माहीत होतं की इथं काहीतरी होणार आहे पुढे, म्हणून त्यांनी चिरकाल टिकणाऱ्या पाषाण कलेचा उदय जो आहे तो त्या काळामध्ये केलेला आहे. पाषाण कला जी आहे ती सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये निर्माण झालेली आहे. आता या पाषाण कलेमध्ये आपण बघूयात की तथागत भगवान गौतम बुद्धाचे 84,000 स्कंद म्हणजे सुत्त आहेत, तेवढेच स्तूप जे आहेत आणि लेण्या आहेत, तेवढे 84,000 ह्या स्तूप आणि लेण्या सम्राट अशोकाने बांधलेल्या आहेत. आणि या ज्या लेण्या बांधलेल्या आहेत त्या लेण्यांमध्ये तथागत बुद्धांची कोणतीही प्रतिमा त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हती किंवा बांधलेली नाही किंवा तशी नव्हती. ते एक सिम्बॉलिझम होतं. सिम्बॉल म्हणजे प्रतीक. तर प्रतीक काय होती ते मी तुम्हाला दाखवतो. प्रतीक म्हणजे सिम्बॉल. आता आपल्याला माहित आहे की लाल दिवा लागला की आपण गाडी थांबवतो, आहे की नाही? लाल दिवा लागला की गाडी थांबवतो. गाडी थांबतो याचा अर्थ काय की तो त्या माणसाला कळतं की लाल दिवा आहे, आता गाडी थांबवायची. हिरवा दिवा झाला की गाडी जायची आहे. पिवळा दिवा झाला की इकडे तिकडे बघायचं आहे. म्हणजे थांबा, पहा आणि मग जा. हा जो सिग्नल आहे कलरचा, तो जगामध्ये सर्वत्र सारखा आहे. जगातल्या सर्व ठिकाणी ट्रॅफिक रूलला हा सिम्बॉल सारखा आहे रंगाचा. तद्वतच तथागत बुद्धांचे सिम्बॉल जे आहे त्या काळामध्ये तथागत बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत प्रत्येकाचे सिम्बॉल ठरलेले आहेत. आणि ते सिम्बॉल म्हणजेच प्रतीक ही सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सर्व दूर सर्व ठिकाणी
चैत्य स्तूप या ठिकाणी कोरली गेलेली आहेत. उदाहरणार्थ पिंपळाचं पान, बोधिवृक्ष किंवा पिंपळ पान हे बुद्धत्वाच्या म्हणजे सम्यक संबुद्धत्वाचं प्रतीक. तिथे बुद्ध आहे. पिंपळाचं पान किंवा बोधिवृक्ष दिसला की समजायचं तिथे बुद्धत्व आहे. हत्ती, हत्ती हे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जन्माचे म्हणजे महामायेला पडलेलं स्वप्न जे आहे त्या स्वप्नाचं प्रतीक म्हणून हत्ती वापरलेलं आहे. त्याला पटिगहंतू असं म्हणतात. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना प्रतीकाद्वारे लोकांमध्ये सांगितलेल्या आहेत. कारण काय की भंतेजी मुखोद्गत सुत्त सांगत होते, चरित्र सांगत होते, पण त्याला पॅरलल चित्र सांगितल्याशिवाय किंवा शिल्प सांगितल्याशिवाय शिल्प कृतीच्या माध्यमातून बुद्ध धम्म समजण्यासाठी त्यांनी त्या प्रतीकांचा वापर केलेला आहे. हत्ती हे महामायेला जेव्हा स्वप्न पडतं, पांढरा हत्ती तो स्वप्नात येतो आणि म्हणतो माते मी तुझ्या गर्भात प्रवेश करू इच्छितो. त्याचं प्रतीक म्हणून हत्ती वापरलेला आहे. त्यानंतर वृषभ आहे, बैल. तर वृषभ बैल आहे. आपल्या लोकांना म्हणजे या काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. बैल का दाखवतात हो? तर काही लोक सांगतात की तथागत भगवान गौतम बुद्धाची रास ही वृषभ आहे. चूक आहे. बुद्धांची रास वगैरे हा विषय नाही आहे. तर तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजे बुद्ध होण्याआधी ते 7 वर्षाचे असताना त्यांच्या राज्यामध्ये सिद्धोधनांच्या राज्यामध्ये ज्यावेळी हालोत्सव चालायचा, कृषीचा उत्सव, त्यावेळी हे 7 वर्षाचे असताना ध्यानाला बसले आणि त्यांचं ध्यान जे आहे ते निग्रोध वृक्षाखाली म्हणजेच जांभळाच्या झाडाखाली ते बसले आणि त्यांनी एकटक नांगराच्या फाळाकडे बघितलं आणि त्यांना रिअलाइज झालं की अरे हो, हे त्यांचं पहिलं ध्यान की प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे. म्हणजे प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे हे सत्य हे पहिल्या ध्यानामध्ये तथागत म्हणजे बुद्धांना म्हणजे आपल्या सिद्धार्थांना कळलं. हे त्यांचं पठम ध्यान आहे आणि पठम ध्यानाचं प्रतीक म्हणून बैल दाखवलं जातं. त्यानंतर काही ठिकाणी आपल्याला पात्र दाखवलं जातं, भिक्षापात्र. तर भिक्षापात्र हे तथागत बुद्धांचंच आहे. जिथं बुद्ध आहे चारिका करताना त्यांना बुद्ध हातामध्ये ते पात्र भिक्षापात्र घेऊनच जातात आणि म्हणून ते बुद्धाचं पात्र आहे भिक्षापात्र. ही गोष्ट पात्राच्या सिम्बॉलने दाखवलेली आहे. काही ठिकाणी पदचिन्ह दाखवलेले आहेत, 2 पाय पदचिन्ह आणि त्या पायामध्ये त्रिरत्न दाखवलेले आहेत. 3 रत्न. 3 रत्न म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ. आता या सिम्बॉलचा जो अर्थ आहे तो सगळ्याच्या सगळा अर्थ मी काही थोडक्यात सांगितलेले. हे सगळे अर्थ इथल्या लोकांना माहीत आहेत. त्यांनी ते अडॉप्ट केलेले आहेत, त्यांनी ते स्वीकारलेले आहेत. कोणी कसे स्वीकारलेत बघा. त्रिरत्नाचा जो सिम्बॉल आहे म्हणजे त्रिशूल सारखा दिसतो, तो त्रिरत्नाचा सिम्बॉल सांचीच्या स्तूपावरती तोरणावरती आहे आणि तो जसाच्या तसा इथल्या हिंदूंनी स्वीकारला. त्याला त्रिशूल त्यांनी बनवलं. इथे त्रिशूलच्या खाली जो त्या उलटा केलेला आहे काही ठिकाणी, तो उलटा केल्यानंतर ओम सारखा दिसतो. तो ओम म्हणजे आपला त्रिरत्नच आहे. आता पदचिन्ह जे आहे त्याला पादुका केलेल्या आहेत आणि त्या पादुकाचा त्यांनी बघा पायात रंग लावून पाय काढली जातात किंवा लक्ष्मी येते पदचिन्हाने पावलं. त्यानंतर कुठेही पावलांची पादुकांची पूजा केली जाते. हे तथागत बुद्धांचे पदचरण आहेत आणि त्याचं प्रतीक जे आहे ते दाखवलेलं आहे. त्यानंतर हत्ती झाला. हरिण. हरिण काही ठिकाणी दाखवलेले आहेत. तर हरिण हे निग्गदाय वनात तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे पहिलं धम्म चक्र प्रवर्तन केलेलं आहे त्याचं प्रतीक म्हणून हरिण आणि अशोक चक्र वापरलेलं आहे. घोडा जो कंथक आहे तो शेवटपर्यंत तथागतांच्या सोबतीला होता. त्या कंथकाचं प्रतीक म्हणून घोडा
या सिम्बॉलिझममध्ये वापरलेल्या आहे. आणि या सिम्बॉलाच्या आधारे, या प्रतीकाच्या आधारे तथागत भगवान गौतम बुद्धाचं चरित्र हे त्यांच्या महानिर्वाणानंतर 350 वर्ष हे चालू होतं आणि त्याद्वारेच बुद्ध या भूमीवरती अस्तित्वात होते किंवा विश्वात अस्तित्वात होते. पुढे ग्रीक लोक जे आहेत ते ग्रीक लोक भारतात आल्यानंतर त्यांच्या देवतेला डोळ्यासमोर ठेवून तिथल्या कलाकारांनी बुद्धाचं जे प्रतिमा आहे ती दगडामध्ये पहिल्यांदा केलेली आहे, त्याला गांधार शैली म्हणतो. आणि त्या गांधार शैलीतला बुद्ध आपल्या पुढे आलेला आहे मूर्तीच्या स्वरूपातून. आणि गांधार शैली आणि भारतीय शैली याच्यामध्ये जरा फरक आहे. त्यानंतर आपण जो बुद्ध स्वीकारलेला आहे तो मथुरा शैलीतला स्वीकारलेला आहे. तर ही प्रतीकं जी आहेत ही प्रतीकं इसवी सन पूर्व 324 पर्यंत सगळीकडे होती आणि प्रतीकाच्या माध्यमातून बुद्ध आपल्या जनसामान्यामध्ये उपस्थित होते. आता ही जी प्रतीकं आहेत ही आता आपल्याला कळली कशी काय, याचे अर्थ सांगितले कोणी? आपल्याला याचा महत्त्वाचा भाग जो आहे तो असा आहे की जर भारतामध्ये इंग्रज आले नसते तर हा तथागत बुद्धांचा नव्हे तर पहिल्यांदा सम्राट अशोकाचा इतिहास समजला ना. कारण पहिल्यांदा या इंग्रजांना जो इतिहास शोधला त्यांनी तो पहिल्यांदा सम्राट अशोकाचा शोधला आणि मग बुद्ध सापडले आणि तिथून मग या सगळ्या रचना तयार झालेल्या आहेत. यामध्ये इंग्रज नोकरदार जे आहेत त्यांना आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. प्रामुख्यानं त्यामध्ये आहेत एक विल्यम जोन्स, जेम्स प्रिन्सेप आणि सर अलेक्झांडर कनिंघम आणि बाकीचे लोक आहेत की ज्यामध्ये प्रोफेसर रिस डेव्हिड हे पण आहे. यांचं लेखन आहे, टेक्स्ट आहे. मात्र या लोकांचं पण टेक्स्ट वगैरे आहे, परंतु यांनी मुळातून बौद्ध धम्म कुठे कुठे आहे तो शोधण्याचं कष्ट जे आहे ते या तिघांकडे जास्त जातं. आणि त्यांनी आसियाटिक सोसायटी ऑफ इंडिया कलकत्ता या म्युझियममध्ये याचे सगळे दस्तऐवज आणि हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. आता या इंग्रज अधिकाऱ्यांनी हा तथागतांचा सर्व अस्तित्वाचा ठेवा आपल्यापर्यंत आणताना त्यांना पहिल्यांदा काय सापडलं तर काही अक्षरं सापडली पाली भाषेमधली, ज्याला आपण धम्मलिपी म्हणतो. ही धम्मलिपीतली अक्षरं वाचता येत नव्हती. त्या जेम्स प्रिन्सेपनी जवळपास 4 वर्ष अभ्यास केला आणि 4 वर्षामध्ये त्याला असं लक्षात आलं की आपल्याला हे वाचता येत नाही. तर त्यानं सांगितलं की कोणीतरी की हे सगळं तुम्हाला श्रीलंकेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि मग श्रीलंकेमध्ये त्यांना जे साहित्य सापडलं त्याच्यामध्ये जो आहे पहिला आयन आणि योंगशॉंग यांचं साहित्य सापडलं. आणि त्यांच्या डायरी बर हुकूम या जेम्स प्रिन्सेप, विल्यम जोन्स आणि अलेक्झांडर यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून डायरीच्या बर हुकूम जिथं जिथं स्तूप बांधलेले आहेत त्याची माहिती घेतली, त्याचं पूर्ण रेकॉर्ड तयार केलं आणि ती खात्री केली की हे सत्य आहे का. म्हणजे जेम्स प्रिन्सेप, विल्यम जोन्स आणि अलेक्झांडर कनिंघम या तिघांनी खात्री केली. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की पहिल्या संगतीमध्ये अनुमोदन दिलं आणि खात्री पटवली, तद्वतच या तिघांनी पाली टेक्स्ट आणि फायनची डायरी आणि योंगशॉंगची फ्रेंचमधली डायरी हे ताळमेळ घातला आणि त्यांनी पक्क केलं की हे इथं कोणतरी सापडले. पहिल्यांदा त्यांना सापडलं तर ते सम्राट अशोकाचं अस्तित्व सापडलं आणि सम्राट अशोकाचं अस्तित्व सापडल्यानंतर मग बुद्धांचं अस्तित्व सापडलं. आणि हा जो ठेवा, ही विरासत जी आहे या इंग्रज अधिकाऱ्यांनी भारतामध्ये आपल्याला दिलेली आहे. आणि त्यांनी जे काही इंग्रजीमध्ये, फ्रेंचमध्ये जे काही लिखाण केलेलं आहे ते लिखाण वाचून
त्यांनी काही गोष्टी रिराईट केलेल्या. यामध्ये मगाशी मी सांगितलं की आर्यासुराचं संस्कृतमधलं बुद्धचरित्र आणि अठ्ठकथा ह्या ज्या त्या काळी निर्माण झाल्या होत्या त्याचंही इंग्रजी टेक्स्टमध्ये भाषांतर या लोकांनी केलेलं आहे. आता हा झाला इंग्रज अधिकाऱ्यांनी भारतीयांना जो आपला मूळ वारसा आहे तो आपल्याला दिलेला आहे. पण भारतामध्ये हा जो वारसा आहे सगळे बहुजनामध्ये म्हणजे साळी माळी तेली तांबळी कुणबी मराठा या सगळ्यांचं मूळ जे आहे ते बुद्धत्वामध्ये आहे आणि बुद्धांच्या या विचारामध्ये आहे, बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आहे आणि ते बुद्धाचं तत्वज्ञान त्यांनी स्वीकारलेलं आहे. ते त्याचे वारसदार ठरतात परंतु त्याच्यामध्ये प्रक्षेप झालेला आहे. प्रक्षेप म्हणजे भेसळ झाली आहे. ती भेसळ कशी झालेली आहे? मगाशी मी म्हणालो की पद्म ज्याला आपण पादुका म्हणतो ते पादुकांची पूजा करतात, ओमची पूजा करतात, त्रिशूलची पूजा करतात. ही सगळी चिन्ह आपली आहेत. स्वस्तिक हे बौद्ध धर्माचं प्रतीक आहे. हे स्वस्तिक म्हणजे काय तर त्या काळामध्ये लोकांना जे काही चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो संदेश बुद्धांनी भिक्खूंसाठी दिलेला आहे तो संदेश कसा दिलेला आहे तो सांगण्यासाठी या स्वस्तिकाचा वापर केलेला आहे. म्हणजे असे अनेक छोटे छोटे हे आहेत की ज्याच्यामध्ये या चिन्हांचा कल्पकतेने वापर करून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम इथल्या या शिल्पकारांनी केलेलं आहे. तद्वच बनतेजींनी पण केलेलं आहे. आता ह्या टेक्स्टमध्ये जे आलेलं आहे म्हणजे टेक्स्ट मीन्स जे चरित्र लिहिलं गेलं तथागत भगवान गौतम बुद्धाचं इंग्रजीमध्ये जे काही लिहिलं गेलं त्याच्यामध्ये म्हणजे त्रिपिटक जे सुत्तपिटक आहे, विनयपिटक आहे आणि अभिधम्म पिटक आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो सुत्तपिटक आणि या सुत्तपिटकामध्ये अनेक ग्रंथ आहे. हे 3 पेठारे आहेत. या 3 पेठाऱ्यामध्ये असंख्य ग्रंथ आहेत. 84,000 स्कंदाचं आहे. आता हे 84,000 स्कंदापैकी सुत्तपिटकामध्ये जे महत्त्वाचं आहे की निदान कथा ही बुद्ध जन्माशी रिलेटेड कथा आहे. बुद्ध जन्माशी संबंधित कथा आहे म्हणजे बुद्ध चरित्र निदान कथा. त्यानंतर धम्मपद, जातक कथा, अठ्ठकथा ह्या सगळ्या ह्या सुत्तपिटकामध्ये येतात. आता ह्या निदान कथा काय आहेत हे आपण बघूयात. मी वारसा सांगत असताना इथल्या लोकांनी कसा जपलेला आहे तो थोडक्यात आहे. इतिहास तसा खूप मोठा आहे पण आपल्याला हे सगळं शॉर्टली सांगायचं आहे. निदान कथेमध्ये 3 भाग आहेत. एक दुरे निदान, एक अविदुरे निदान आणि एक संतिके निदान असे 3 भाग आहेत. या दुरे निदानामध्ये काय आहे की बघा आपण जर बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना म्हणतो ते म्हणत असताना आपलं एक हे आहे एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पच्चुपन्नाचे बुद्धा अहमवंदामी सबदा. म्हणजे काय की मी अतीतात झालेल्या बुद्धांना वंदन करतो, मी आत्ता अस्तित्वात असलेल्या बुद्धांना वंदन करतो आणि मी भविष्यात निर्माण होणाऱ्या बुद्धांना वंदन करतो हे आपण म्हणतो. पण आता भूतकाळात निर्माण झालेले बुद्ध अतीतात तर 28 आहेत. हे 28 बुद्ध सांगितलेले आहेत. मी सगळ्यांची नावं नाही सांगत परंतु दीपंकर बुद्ध हे त्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत. तर सम्यक संबुद्ध कसे झाले निदान कथेचा दुरे निदानामध्ये जो भाग आहे तेवढा मी सांगतो. जे पाली साहित्यामध्ये आहे त्याचा उल्लेख आहे. आपण हे वाचावं. हे का वाचावं तर आपल्याला भोवताली या भारत देशामध्ये जे काय आहे ते सगळं बुद्धांचं आहे आणि ज्या काही सण साजरे केले जातात त्या सगळ्यांच्या पाठीमागे बुद्ध चरित्र आहे, बुद्धाची प्रतीकं आहेत, बुद्धाची शिकवण आहे. मात्र त्याच्यात भेसळ झालेली आहे. ती भेसळ काय झाली ते समजण्यासाठी आपल्याला येणं आवश्यक आहे. जे दुरे निदान आहे दुरे निदानामध्ये काय आहे की एक ब्राह्मण कुटुंब असतं आणि त्याला
एक मुलगा असतो, खूप श्रीमंत असतात आणि त्याचा एकुलता एक मुलगा सुमेध. या सुमेधाला त्याचे आई वडील सगळी दान संपत्ती त्याच्या नावाने करतात आणि ते मरतात. आता त्याच्याकडे ही प्रचंड संपत्ती असलेली काय करायची म्हणून तो काय करतो, ही सगळी दान देऊन टाकतो, ही संपत्ती सगळी दान करतो आणि हिमालयामध्ये जाऊन तो पवज्जा घेतो, त्या इद्दी सिद्धी प्राप्त करतो. आणि त्यानुसार त्याला असं समजतं की आता अस्तित्वात असलेले दीपंकर बुद्ध हे रम्मनगरीमध्ये येत आहेत. तर बुद्धत्व प्राप्त करायचं असेल तर अस्तित्वात असलेल्या बुद्धाला प्रत्यक्ष पाहणं गरजेचं आहे आणि तशी प्रतिज्ञा करणं गरजेचं आहे. म्हणून मला त्या दीपंकर बुद्धांना भेटणं गरजेचं आहे. म्हणून तो सुमेध त्या रम्मनगरीमध्ये येतो. तो जिथून दीपंकर बुद्ध येतात असं त्याला समजतं, त्या रस्त्यावरती तो उभा राहतो. बघतो तर तिकडे सगळीकडे चिखल वगैरे असा पडलेला असतो, घाण झालेली असते. तो ती साफ करतो पण तिथं चिखल असतो. आता त्या चिखलातून दीपंकर बुद्धाचे पाय खराब होतील म्हणून तो सुमेध पंडित जो आहे तो आडवा पडतो आणि दीपंकर बुद्धाला त्यांच्या पाठीवरून जातो. ते दीपंकर बुद्ध पाठीवरून पलीकडे जातात, त्यांचे पाय माखत नाहीत. आणि त्यावेळी दीपंकर बुद्ध सुमेधाला उठवतात आणि म्हणतात बोल. बोल म्हटल्यानंतर सुमेध म्हणतो, विनंती करतो की मला आता बुद्ध व्हायचं आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या. माझा निश्चय आहे की बुद्ध व्हायचं आहे. आणि मग दीपंकर बुद्ध त्याला आशीर्वाद देतात आणि सांगतात की तू बुद्ध होणार आहेस. आणि मग दीपंकर बुद्ध जे आहेत ते निघून जातात. सुमेध जो आहे तो पुढे महामायेच्या पोटी, म्हणजे तो निर्वाण झाल्यानंतर महामायेच्या पोटी तो जन्म घेऊ इच्छितो. आणि मग इथपर्यंतची जी कथा याला दुरे निदान म्हणतात. अविदुरे निदान जे आहे, बुद्धाचा जन्म ते बुद्धत्व प्राप्ती, इथपर्यंतची जी कथा आहे यातला जो भाग आहे, म्हणजे आपण लक्षात घेऊ तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म हा महामाया देवी यांच्या पोटी झाला. 10 महिने पूर्ण झाल्यानंतर लुंबिनीच्या त्या वनामध्ये सिद्धार्थाचा जन्म झाला. जन्म शाल वृक्षाखाली झाला. तिथे झाल्यानंतर त्यांच्या पायाला वरती 32 शुभ लक्षणं दिसली. 7 घटना एकाच वेळी घडलेल्या आहेत. आपण काही ठिकाणी चित्रामध्ये बघितलं असेल की बुद्ध जन्मलेले आहेत आणि त्याच्या समोर 7 कमळं आहेत आणि त्याच्यावरून पाय ठेवून बुद्ध जातात, म्हणजे सिद्धार्थ जातो, अशी चित्र बघितलेली असतील. ते 7 कमळं म्हणजे काय, तर ते 7 कमळ जे आहेत त्या 7 गोष्टी एकदाच घडलेल्या आहेत, उत्पन्न झालेल्या आहेत. म्हणजे पहिला सिद्धार्थाचा जन्म, दुसरा राहुल माता यशोधरेचा जन्म, तिसरा आनंद थेराचा जन्म, चौथा अमात्य छन्न याचा जन्म आहे, त्यानंतर 5वा अमात्य काळूदाईचा जन्म, 6वा अश्वराज कंथकाचा जन्म आणि 7वा महाबोधी वृक्ष आणि खजिना भरलेले 4 हंडे. याचं प्रतीक म्हणून ते 7 कमळ दाखवलेले आहेत. म्हणजे प्रतीक समजण्यासाठी या गोष्टी ब्राह्मलेल्या आहेत. आणि 5व्या दिवशी नामसंस्कार झाल्यानंतर, नामसंस्कार झाला, 108 ब्राह्मण विद्वान बोलवले. त्यापैकी 7 जणांनी 2 बोटं वर करून सांगितलं की हे तथागत बुद्ध तरी होतील किंवा चक्रवर्ती राजा तरी होईल, अशी लक्षणं सांगितली गेली. परंतु एक त्यातला जो होता कमी वयाचा, सर्वात लहान कौंडिन्य, त्याने सांगितलं की य तस्स एकावगती सो बुद्धो भविष्मती, म्हणजे तो भविष्यामध्ये बुद्धच होईल हे ठामपणे सांगणारा कौंडन्य
हा जो आहे तो तथागतांचा पहिला शिष्य, की जो मिग्गदायवनामध्ये आपण त्या 5 शिष्यापैकी एक आपल्याला बघायला मिळाला. झाली अविदुरे निदानाची कथा. संतिके निदान म्हणजे जिथं जिथं बुद्ध गेलेले आहेत त्या त्या कथा ज्या आहेत या संतिके निदानामध्ये येतात. मी ही कथा खूप शॉर्टली सांगितलेली आहे. म्हणजे दुरे निदानामध्ये बुद्ध चरित्र आहे. बुद्ध चरित्र म्हणजे तथागत भगवान बुद्धांच्या आधी झालेल्या बुद्धापासून ते सम्यक संबुद्धापर्यंतच्या महानिर्वाणापर्यंतच्या या सगळ्या कथा ज्या आहेत यामध्ये निदान कथेमध्ये येतात. तर हे जे टेक्स्ट आहे हे पाली टेक्स्ट रिस डेव्हिस आणि अन्य लोकांनी या सगळ्या ज्या आहेत त्या रिराईट केलेल्या आहेत. म्हणजे बुद्धांचा वारसा टिकवण्यामध्ये, त्यांचं इतिहास टिकवण्यामध्ये या सर्व इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर आपल्या इथल्या समाजाचा सुद्धा कसा हातभार आहे, कसा वारसा आहे हे आपण बघूयात. भारतामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, अनेक चळवळी झालेल्या आहेत, अनेक संत निर्माण झालेले आहेत. या संतांनी सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो वारसा आहे तो त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलेला आहे. मनाच्या श्रेष्ठत्वाविषयी बुद्ध म्हणतात, मनोपुगम्मा धम्मा मनुसेठ्ठा मनोमया. हे मनाचं श्रेष्ठत्व कशात आहे तर मनात मन सर्वश्रेष्ठ आहे, मनोमयच सर्वश्रेष्ठ आहे. संत तुकाराम महाराज पण म्हणतात, सकळ इंद्रिया मन एक प्रधान. सकळ इंद्रिया मन एक प्रधान म्हणजे मनाचा जो विचार आहे तो संत तुकारामाने सुद्धा आपल्या अभंगामधून सांगितलेला आहे. संत नरहरी सोनार हे सगळे ओबीसी आहेत. देह जन्मला व्यर्थ झाले पापाचे पर्वत, देह जन्मला व्यर्थ झाले पापाचे पर्वत, दान धर्म नाही केला शेवटी जन्म व्यर्थ गेला. बघा, म्हणजे दान धर्म केला नाही असं नरहरी सोनार म्हणतात. आता दानाला बुद्धत्वामध्ये किंवा बुद्ध धम्मामध्ये किती महत्व आहे आपल्याला माहित आहे. बुद्ध काय म्हणतात या बाबतीत, आगंतुकस्य दान देती, गमिकस्य दान देती, गिलानस्य दान देती, दुशिस्सो दान देती, यानी तानी नवसस्सानी नवफलानी तानी पठम शीलवंतेसु पतिष्ठ पापेती. म्हणजे आपल्याला माहित आहे की आगंतुकस्य दान देती म्हणजे येणाऱ्या व्यक्तीला, अतिथीला, जाणाऱ्या वाटसरूला, रोग्याला, दरिद्र माणसाला, तसेच नवीन पिकलेलं धान्य वा फळे आधी शीलवंताला दिलं पाहिजे. आजही ग्रामीण भागामध्ये बघा, शेतामध्ये गाजर पिकलं, मेथीची भाजी पिकली, ऊस पिकला, बोरं पिकली, आंबा पिकला, आंबा आला, तर वाटसरूला आवाज देऊन शेतकरी त्यांना पहिल्यांदा देतो. किंवा एखाद्या गुरुजीला, गुरुजी या आमच्या आंब्या पिकलेल्या घेऊन जावा. म्हणजे हे दानाचं महत्व तथागत बुद्धांनी जे सांगितलेलं आहे तेच सोनारांनी सुद्धा सांगितलेलं आहे. काय म्हणतात ते, देह जन्मला व्यर्थ झाले पापाचे पर्वत, दान धर्म नाही केला शेवटी जन्म व्यर्थ गेला. म्हणजे दानाचं महत्व हे बुद्ध विचार, हे बुद्ध वचन इथल्या ओबीसी समाजाने वारसानं जपलेलं आहे हे आपल्याला सांगता येईल. दुसरे संत आहेत चोखामेळा. चोखामेळा म्हणतात, हीन मन म्हणती देवा, हीन मन म्हणती देवा, कैसी घडो तुमची सेवा, कैसी घडो तुमची सेवा. म्हणजे जाती वेदा संदर्भामध्ये बुद्ध म्हणतात, जसे की वनस्पती आणि पशु प्राणी यांच्यामध्ये जाती विशिष्ट आकार भिन्नता असते. म्हणजे लिंबाचं पान आणि वडाचं पान हे वेगवेगळं असतं.
तसं माणसामध्ये नाही. म्हणून बुद्ध म्हणतात पदत्तबद्ध शरीरेषु मनुष्ये खेतनं विद्यती ओकारच मनुष्येषु समवायम पद्मती. म्हणजे जाती विशिष्ट आकार माणसामध्ये नाही, भिन्नपणे आढळत नाही. मनुष्य जातीत केवळ भेद आहे, त्यांच्या बोलण्यातून तो जाणवतो. यातून हे स्पष्ट होते की मनुष्य प्राण्यासारखे आहेत. म्हणजे सर्व समान आहेत. समानता हे बुद्धाचं तत्वज्ञान हे इथल्या संतांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आणि हा वारसा अनेक संतांनी ठेवलेला आहे. संत गोरा कुंभार म्हणतात. संत गोरा कुंभार काय म्हणतात? मन झाले मुके, मन झाले मुके, अनुभवाचे हे सुख हेलावले, स्थूल होते ते सूक्ष्म झाले, मनही बुडाले महासुखी. त्यांचा अभंग आहे 12वा, त्यातलं हे पहिलं चरण आहे. मन झाले मुके, मन झाले मुके, अनुभवाचे हे सुख हेलावले, स्थूल होते ते सूक्ष्म झाले, मनही बुडाले महासुखी. आता याच अर्थाचं बुद्ध वचन आहे. काय आहे बुद्ध वचन? सो बुद्धे अवेच्चप्रसादेन समनानागतोमी ती लभती, अर्थवेदं लभती, धम्मवेदं लभती, धम्म पसंती पमोज पमोदितिस पोती जायती. पोत्ती मनस्स कायो पसंभती, पसद्ध कायो सुखम वेदती, सुखिनो चित्तं समाधयती. म्हणजे काय? जो बुद्धाप्रती अत्यंत श्रद्धावान होऊन अर्थज्ञान धम्मज्ञान धम्मज्ञान धम्माच्या ज्ञानाने प्रमोदित झाल्यावर प्रीतियुक्त काया, शांत झालेली काया, सुख अनुभव व सुखी चित्त एकाग्र होते. असे एकाग्र चित्त निर्वाणाच्या जवळ असते. म्हणजे निब्बाणाच्या जवळ जाण्यासाठी श्रद्धावान असलं पाहिजे, अर्थज्ञान असलं पाहिजे, धम्मज्ञान असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या समाजामध्ये काही ठिकाणी आहेत. आता संत तुकाराम महाराज त्यांचे अनेक अभंग आहेत. त्या अभंगामध्ये ते म्हणतात, तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध, शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. शुद्ध म्हणजे कोण? की जो पवित्र आहे विचाराने, विनम्रतेनं, आचरणाने, त्याच्यापाशी जावं आणि बुद्ध व्हावं असं म्हणतात. आणि हा वारसा आमच्याकडे आलेला आहे. तर आपण शुद्ध असलं पाहिजे. बुद्ध व्हायसाठी आपल्याकडे लोक येतील. म्हणजे संत तुकारामाचं हे जे वचन आहे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. चपळ चित्ताविषयी बुद्ध म्हणतात. चपळ चित्त, फंदन चपल चित्तं दुरख दुन निवारयम. फंदन चपत्त चित्त दुःखं दुन निवारयम. म्हणजे चपळ चित्ताचे रक्षण करणे कठीण आहे. चपळ चित्त म्हणजे मन हे सैरभैर असतं. संत बहिणाबाई आहेत आपल्याला त्यांचे हे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला परी येई पिकावर. मन वढाय वढाय ढोरासारखं आहे असं मन म्हणते. म्हणजे तद्वतच बुद्ध काय म्हणतात? फंदन चपल चित्त दुरख दुन निवाराय. म्हणजे चपळ चित्ताचं रक्षण करणं खूप अवघड आहे. तुकाराम महाराज याच अर्थाचा अभंग म्हणतात. अधिक कोंडिता धरपडी भलतीकडे घातली उडी. अधिक कोंडिता धरपडी भलतीकडे घातली उडी. काय करू त्या मना आता का विसारता पंढरीनाथा. काय करू त्या मना आता का विसरता पंढरीनाथा. भजन ना आवडे श्रवण ना आवडे धाव विषय अवलोकन. बहुत धंदळ धपळ जाता येता न लगे वेळ. म्हणजे बघा
काय करू, चित्त एका ठिकाणी लागत नाही, नीट ऐकायला येत नाही, नीट बघायची सवय नाही. आता काय करू पंढरीनाथा, म्हणजे चित्ताबद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात, तथागत बुद्ध ही चित्ताबद्दल बोलतात. तोच विचार संत तुकारामांनी पुढे नेलेला आहे. पुढे म्हणतात, बौद्ध अवतार माझे या अदृष्टा, मौनी मुखी निष्ठा धरियली. म्हणजे काय, बौद्ध अवतार माझी या अदृष्टा, मौनी मुखी निष्ठा धरिली. मी मुखाने बौद्ध समजलेला आहे. पंढरीनाथाला त्यांनी बुद्ध मानलेला आहे आणि बुद्धच आहे हे सिद्ध झालेलं आहे. संत नामदेव महाराज म्हणतात, बौद्ध अवतारी आम्ही झालो संत, वर्णावया मात नामा म्हणे. ऐकोनी या बंका करिता उत्तर, बौद्ध अवतार पांडुरंग. म्हणजे बुद्ध हा, जे पांडुरंग जो आहे तो बुद्धाचा अवतार आहे. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हाती न घेता तलवार, बुद्ध राज करी जगावर, त्याचे कारण एक प्रचार प्रभावशाली. आता हे जे संत लोक आहे, या संतांनी ज्या पद्धतीनं मन आणि मनाबद्दलचे आचार विचार हे सगळं सांगितलेलं आहे. आज विज्ञानामध्ये आपण जर बघितलं तर हे विज्ञान काय सांगतो, तर विज्ञानामध्ये आज मेंदूचा जर विचार केला तर मेंदू जो आहे, तर मन कुठे आहे. काही लोक म्हणतील मन इथे हृदयात आहे, इथे मन आहे, इथं मन आहे. काय तुझं मन दगडासारखं आहे असं म्हणतो, पण मन जे आहे इथे नाही आहे, गुडघ्यात नाही आहे. तर मन कुठे आहे, मन म्हणजे मेंदू, मस्तिष्क. या मेंदूमध्ये 138 प्रकारची रसायनं आहेत, हे आत्ता सिद्ध झालं. किती, 138 प्रकारची रसायनं आहेत, हे आत्ता विज्ञानाने सिद्ध केले. तसं 130 चित्त अस्तित्वात आहेत, हे बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितले. चित्त सांगितले, चित्ताचे प्रकार सांगितले. आणि आता मेंदूमध्ये रसायन 138 प्रकारचे. बघा, म्हणजे बुद्ध जगाच्या किती पुढे आहेत. हे 2600 वर्षापूर्वी बुद्धांनी सांगितलं की 130 तुमची चित्त आहेत, चित्ताचे प्रकार सांगितलेले आहेत. आता सगळे चित्ताचे प्रकार मी सांगत नाही. म्हणजे बुद्ध हे पहिले मानसशास्त्रज्ञ आहेत, पहिले मानसशास्त्रज्ञ बुद्ध आहेत. आज आपण जर विचार केला तर मनामध्ये म्हणजेच मेंदूमध्ये जी रसायनं आहेत, त्या रसायनाच्या आदलाबदलीमुळे किंवा कमी जास्त झालेल्या याच्यामुळे, म्हणजे समजा एखादं रसायन पातळ झालं किंवा घट्ट झालं किंवा सुकलं, तर मात्र तिथं केमिकल लोचा होतो आणि मन आजारी पडतो. मग कोणाला अंगात येतं, कोणाला वेळ लागतं, कोण घुमायला लागतो, कोण हसतच राहतो, कोण रडतच राहतो, कोण बडबडतच राहतो. तर हे सगळे प्रकार जे आहेत, या मेंदूमध्ये असलेल्या रसायनाच्या घट किंवा पातळ झालेल्या प्रमाणामुळे होतो. आणि मग त्याला वेगवेगळी इंजेक्शनं दिलेली जातात. म्हणजे जर जास्त आनंद होत असेल एखाद्याला, तर डोपामाइन, सेरोटोनिन, एंडॉर्फिन, गिबा अशा प्रकारची जी रसायनं आहेत, अशा प्रकारच्या रसायनाच्या गोळ्या बाहेरून आपल्याला दिल्या जातात आणि मग त्याचं मन शांत होतं, तो चांगला होतो. मनाच्या संदर्भामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे जे सांगितलेलं आहे ते संतांनी आपल्या, तर हे सगळे आपले संत आहेत. आता मात्र गोची आपली अशी होणार आहे की या संतांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर त्या संतांनी त्यांच्या त्या पद्धतीनं त्यांच्या रचना केलेल्या आहे. आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे आमचे वारसदार, त्यांचा वारसा आपण घेतलेला आहे. आम्ही वारसदार कसे? आम्ही काय बुद्धाच्या रक्ताचे आहोत का? नाही, आम्ही बुद्धाच्या रक्ताचे नाही. आणि बुद्धाने आम्हाला वारसदार बनवलेलं नाही. तर आम्ही बुद्धाच्या विचाराने वारसदार होऊ पाहतोय. तर हे बुद्धाचे विचार जे आहे, तत्वज्ञान आहे,
ते आमच्यात येणं गरजेचं आहे, ते अंगीकारणं गरजेचं आहे. तरच आम्ही बुद्धाचे वारसदार होणार आहोत. आणि वारसदार होणं म्हणजे काय, तर बुद्धाला आपल्यात उतरवणं. बुद्धाने जे जे काही सांगितलेलं आहे त्यातलं एक जरी आपण आपल्यामध्ये उतरवलं तरी आपण बुद्धाचे वारसदार होऊ शकतो. वारसदार होण्यासाठी सातबाऱ्याची किंवा कोणत्या कोर्टाची वारस नोंद आपल्याला आवश्यक नाही. तर बुद्धाने जे जे तत्वज्ञान, जो धम्म सांगितलेला आहे तो धम्म आचरण आपल्याला करता आला पाहिजे. तरच आपण बुद्धाचे खरे विचाराचे वारसदार झाले पाहिजे. कारण वारसदार हे फक्त विचाराचेच असले पाहिजे. काय होतं, वारसदार साधारणतः कोणी कर्ज घेतलं असेल तर कर्जाला कोणी वारसदार राहत नाही बघा. समजा एखादी कर्ज घेतलं आणि तो मेला तर त्याच्या पोरांना जर विचारलं तर म्हणतात, हे आम्हाला काय माहिती आहे यांनी कर्ज घेतले का काय, ते तुमचे तुम्ही बघा आता. म्हणजे अशा वाईट गोष्टीला वारसदार कोणी राहत नाही, तर चांगल्या गोष्टीला वारसदार राहतात. मग ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तथागत बुद्धांच्या आपल्यामध्ये उतरवणं फार गरजेचे आहेत. आणि त्या निमित्तानं माझी भूमिका काय असली पाहिजे वारसदार म्हणून. एकदा अस्ताला जाणाऱ्या सूर्याला असं वाटलं, त्याच्या मनात आलं, एकदा अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं की मी गेल्यावर या जगाचं काय होणार, मी गेल्यावर या जगाचं काय होणार. त्यानं हा प्रश्न मोठ्यानं विचारला. कुठूनही त्याला प्रतिसाद आला नाही. सूर्याने हा प्रश्न केला. त्यानं मोठ्याने हा प्रश्न विचारला की मी गेल्यावर या जगाचं काय होणार. तेव्हा कुठूनही प्रतिसाद आला नाही. मात्र एक पंथी थिटाईनं पुढं आली आणि म्हणाली, मी सगळा अंधार दूर करू शकणार नाही, पण तेल असेपर्यंत तेवत राहीन, तेल असेपर्यंत तेवत राहीन. प्रकाशाने अंधार भेदला जातो, यावरचा लोकांचा विश्वास जागा ठेवी. पंथीने काय उत्तर दिले बघा. प्रकाशाने अंधार भेदला जातो, यावरचा लोकांचा विश्वास जागा ठेवी. आणि हाच बुद्धत्वाचा विचार पय्या, ही पय्या आहे. आणि पय्या पारमिता आपण सगळ्यांनी पूर्ण करू. आणि खऱ्या अर्थाने तथागत भगवान गौतम बुद्धाचे वारसदार आपण जर होण्यासाठी पात्र असू तर बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाच्या मदतीने आपण प्रचंड असं बुद्ध धम्माचं कार्य करू.